धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादिकथारा मिळो न चांतरी अखंडित वसोचित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरीदारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असोचित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पद्मांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमावली मातोश्री माईंना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचा जो प्रश्न आहे सद्गुरु समर्पण आणि सद्गुरु मानस पूजा यातील फरक सांगा। सद्गुरु आणि शिष्य हे जे परमार्थामध्ये असलेलं जे नातं आहे आणि नातं म्हणजे सद्गुरु आपल्या शिष्याला जे अत्यंत जे दिव्य ज्ञान आहे ते दिव्य ज्ञान प्रदान करत असतात आणि शिष्य ते ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करत असतो। सद्गुरु हे देवभावातून ज्ञान देत असतात, शिष्य हा देहभावातून ज्ञान घेत असतो। त्यामुळे देवभावातील असलेला भाव आणि देहभावातून असलेला भाव यात जो फरक आहे त्या फरकामुळे शिष्याला प्रथम सद्गुरु काय सांगता आहेत किंवा नेमकं काय ज्ञान देत आहेत त्याचं गुह्य कळत नाही। पण जसं अभ्यास होत जातो, जसं चिंतन होत जातं तसतसं हळूहळू सद्गुरु जे ज्ञान देत आहेत त्याचा बोध शिष्याला होतो। परंतु हे ज्ञान बहिर्मनाने कळल्यासारखं वाटतं पण अंतर्मन स्वीकारत नाही, अशी शिष्याची कुचंबणा होत असते। बऱ्याच वेळा त्याला वाटतं की हा सद्गुरूंनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपण वागलं पाहिजे, असं आचरण केलं पाहिजे, असं कळल्यासारखं वाटतं पण
अंतर्मन साथ न देत असल्यामुळे कधी कधी अंतर्मन स्वीकारल्यासारखं वाटतं आणि अंतर्मन उडवून टाकतं. आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला शिष्य निराश होतो. त्याला कळत नाही हे नेमकं काय होत आहे, की मला असं का होत नाही, असं त्याचा अर्थ असतो. कारण अंतर्मन जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत ते ज्ञान सहज जीवनात प्रगट होत नाही, हे पहिलं लक्षात ठेवायचं. आणि बहिर्मनाने कळणं हे बुद्धी म्हणजे ज्ञान ग्रहण करण्याची कुवत शिष्याकडे असेल तर ते शब्दाने कळल्यासारखं त्याला वाटलं तरी सुद्धा बुद्धिवान म्हणून जर आपण एकदा शिष्याकडे पाहत असू तर त्याच्या अंतर्मनात जो अहंकार असतो तो अधिक मोठा असतो, की आपल्याला सगळं कळतं असा एक भाव, की व्यावहारिक ज्ञानामध्ये जो शिकलेला आहे, बऱ्याच गोष्टी त्याला माहिती आहे, व्यवहार त्याच्याकडे चांगला होतो आहे, त्यामुळे आपल्याला सगळं माहिती असा एक भाव असतो. आणि पुस्तकं वाचून हा परमार्थ तो समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु शब्द ज्ञानाच्या पलीकडे ते आकळता येत नाही अशी त्याची अवस्था होते. जेव्हा तो खऱ्या अर्थाने ते ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो किंवा आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो तर ते अंतर्मन त्याला साथ न देत असल्यामुळे त्याच्या जीवनात ते प्रगट होत नाही. शिष्य हा साधक तेव्हाच होतो जेव्हा त्याला ही ज्ञानाची आस लागते. कारण शिष्याची पुढची स्टेप म्हणजे साधक. सद्गुरूंचं काहीतरी ज्ञान कळलं, ज्ञानाचं किंवा सद्गुरूंबद्दल एक आदर, याच्यातून काही लोक सद्गुरूंच्या जवळ येतात आणि शिष्यत्व स्वीकारतात. इथे हे ज्ञान ऐकताना अगदी सोपं वाटतं, पण प्रत्यक्ष आचरणात आणताना ते महाकठीण होऊन जातं. हे साधकाला कळतं, शिष्याला नाही कळत. शिष्य सहज बरोबर हा माहिती आहे मला, मी असं करेन तसं करेन असं सगळं म्हणत असतो, पण आपण चुकतोय की बरोबर हेही त्याला कळत नाही. कळलं ना? म्हणजे अगदी लहान मुलाला एखादा टोप गरम आहे तर नको हात लावूस असं म्हटलं तर जसं ते हात न लावता हा हू करून दाखवतं, त्याला ज्ञान नसतं. पण आई वडील सांगतात म्हणून तोही म्हणतो, एवढंच. पण प्रत्यक्ष जेव्हा चटका लागतो गरम टोपाला तर हात लावला आणि मग चटका लागल्यानंतर तो हाऊ म्हणजे काय त्याचा बोध त्याला होतो, तेव्हा तो ज्ञानी होतो. खरं अनुभवाशिवाय माणूस ज्ञान होत नाही. मग त्याला ते सांगायची गरजही लागत नाही. गरम म्हटल्याबरोबर तो लांबच पळतो. म्हणजे तसं हे ज्ञान जे आहे ते ज्ञान अनुभवता आलं पाहिजे, की जीवनात ते प्रगट झालं पाहिजे. नुसतं शब्द ज्ञान हे उलट माणसाला अधिक अहंकारी करतं. कारण ह्या ज्ञानातून महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की अहंकार विरळ झाला पाहिजे. पूर्णता जाणं असं म्हणत नाही, विरळ होणं, अतिशय विरळ झालं पाहिजे. अहंकार विरळ होणं असं एका शब्द आपण जरी म्हटलं तरी हा अहंकार विरळ होणं किंवा दूर होणं त्यासाठी बऱ्याच वेळेला साधकाला अनेक वर्ष प्रयत्न करावे लागतात. मनापासून जो करत असेल त्यालाच तपश्चर्या म्हणतात. खरं 12 वर्ष तपश्चर्या करायची म्हणजे काय, ते ज्ञान आत्मसात करण्याचा साधक जो खरा साधक असेल तो प्रयत्न करत असतो. आणि म्हणून काहींना शब्द ज्ञान झालं की कळल्यासारखं वाटतं, त्यात ते खुश असतात आणि त्याच्यातून त्या लोकांनाही सांगण्यासाठी अगदी सांगतात, असं कर तसं कर तसं कर. पण ह्याच्याकडे पाहिलं हा तसा वागत नाही हे त्यांना माहिती असतं. अरे हा असा वागत नाही, आपल्याला सांगतो असं म्हणतात ना बरेच लोक. त्यामुळे ते शब्द ज्ञान असतं. पण खरा साधक तोच असतो की ज्याला
हे ज्ञान आत्मसात करायचं आहे. आणि आत्मसात करायची खरी खूण काय आहे की त्यालाच कळलं पाहिजे आपला अहंकार आता उरलेला नाही. समोरच्यांना कळतं न कळतं हा पुढचा भाग असतो, पण ज्याला आपला अहंकार कळतो तो साधक व्हायला लागतो. आपल्याकडे अहंकार आहे हे ज्याला पहिलं कळतं ती पहिली खूण की आपल्याकडे बऱ्याच काही चुका आहेत आणि या ज्ञानातून जो अहंकार कमी व्हायला पाहिजे तो आपल्याला अहंकार कमी झालेला नाही. आणि तो अहंकार कमी करण्यासाठी सद्गुरूंनी दिलेलं ज्ञान किंवा सद्गुरूंनी केलेलं मार्गदर्शन, सद्गुरूंनी दिलेली साधना आणि सद्गुरूंशीच केलेलं आत्मचर्चा ही फार महत्वाची. हे ज्या साधकाला प्राप्त होत असतं त्याचं स्वतःच्या अहंकाराकडे लक्ष असल्यामुळे त्याचा अहंकार हळूहळू कमी कमी होत जातो. तिथे त्याचं ते ज्ञान त्याच्याकडे प्रकट होतं असं आपण म्हणतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की हे जे आत्मज्ञान म्हणतो आपण, ज्याला ब्रह्मज्ञान म्हणतात, ते दिव्य ज्ञान म्हणतात, हे ज्ञान शब्दात एक वेळ मांडता येतं पण आचरणात प्रगट होण्यासाठी खूप प्रयत्न केले पाहिजेत. हे पहिलं महत्त्वाचं लक्षात आहे. एक साधक माणूस असं सद्गुरूंचा एक शिष्य, माझी जास्त ओळख नव्हती पण फार वर्षापूर्वी आला होता आणि त्याने मला सांगितलं सद्गुरू जशी दिव्य साधना देतात ते मी तशी तुम्हाला बोलून दाखवतो बघा. आणि म्हणजे मला दिव्य साधना चांगली कळली आहे, कळलं की नाही. आणि त्याने खरोखर सद्गुरू ज्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप दिव्य साधना सांगत असताना जशा पद्धतीने सांगायचे तशा पद्धतीने त्याने खरोखर ते मांडलं. असं तर काही चुकलं नाही. म्हणतात आता काय तुमचं म्हणणं, म्हटलं माझं काय नाही म्हणणं, तुम्ही सद्गुरूला जाऊन सांगा आणि सद्गुरू काय म्हणतात ऐका. तो गेला की नाही गेला माहीत नाही, पण असं बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांना असं वाटतं की आता आपल्याला सगळं माहिती आहे, सगळं आपल्याला कळतं. पण जे मला कळतं असं जे म्हणतात तिथं अहंकार तिथं आणखी मोठा झालेला असतो. हे कळलं ना. म्हणून मी ज्ञानी आहे असा एखादा माणूस सांगत असेल तर तिथं तो खूप मोठा अहंकारी आहे हे कळतं. लक्षात घ्या. कारण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत अहंकार तिथेच आहे. म्हणजे मी हा अहंकार आहे हे कळत नाही बऱ्याच वेळा. आणि म्हणून हे ज्ञान आत्मसात होणं ही पहिली जी महत्वाची गोष्ट साधकाला कळली पाहिजे. आणि त्यामुळे सद्गुरू जे अनेक मार्ग सांगत असतात सर्व मार्ग सांगण्याचं एकच लक्षात ठेवा की नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. हे जे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणजे नम्र कोण, ज्याचा अहंकार दूर गेला तोच नम्र होतो. नम्र म्हणजे नरम, सोप्या भाषेत, ज्याचं बोलणं मृदू असतं, समोरच्याचा जो सन्मान करतो, प्रत्येक गोष्ट समोरच्याला समजावून कसं सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तो सगळं क्रेडिट स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करत नाही. सगळं क्रेडिट देतो तो सद्गुरूंचं ज्ञान आहे, सद्गुरूंचं ज्ञान आहे हे जे सांगत असतो तेव्हा तो अहंकार कमी कमी होत असतो. पहिलं लक्षात. मला माहिती आहे, मी सांगतो बघा असं असं सद्गुरूंनी सांगितलं, मला माहिती आहे ह्या पुस्तकात हे असं आहे, त्या पुस्तकात असं आहे, असंही सांगणारे बरेच लोक आहेत. पण पुस्तकात काय आहे जरी कळलं तरी ह्याच्या अंतर्मनात ते मुरलं की आहे की नाही हे ज्याचं त्याने लक्षात घ्यायचं असतं. इतरांना कळतं. माणूस म्हणून जो एखादा वक्ता एखादा ज्यावर बोलत असतो त्याच्या बोलण्यातून अहंकार किती प्रकट होतोय हे समोरच्याला कळतं. पण समोरच्याला कळो न कळो हे ज्या साधकाला कळतं की आपल्याकडे अजून अहंकार आहे, अजून अहंकार आहे, अजून अहंकार आहे. कारण त्याचं स्वतःचं निरीक्षण परीक्षण असतं तेव्हा त्याची प्रगती होत असते. म्हणून हे जे ज्ञान आहे ते ज्ञान आत्मसात होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. की इथे सांगत असताना सद्गुरूंचं वर्णन करत असताना ते काय म्हणतात, ते ज्ञानाचा कुरटा
जेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगुणी, तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे कार्य सकळ, मग अपेक्षित जे अपुले तेही सांगतील पुसले, जेने अंतःकरण बोधिले संकल्पानये. शेवटी सांगत का की सद्गुरु कोण, की जे ज्ञानाचा पुरठ आहे, की ज्ञानाचं कोठार आहे, की सहज बोलती तोची उपदेश, असं ज्यांच्याकडे असतं की ज्यांचं वागणं सर्वांशी आपलेपणाने किंवा नम्रपणे बोलणं, आनंद देण्याचा प्रयत्न करणं, ही सहज ज्याच्याकडे आहे ते ज्ञानाचा कुरटा. नुसतं शब्द ज्ञानाचा कोठार नाही, कुरटा म्हणजे कोठार, ते ज्ञानाचा कुरटा. जेथ सेवा हा दारवंटा, की त्यांच्याकडे जायचं असेल तर सेवाभाव हाच तो उंबरठा आहे. दारवंटा म्हणजे उंबरठा, दरवाजातून आतमध्ये जायचं असेल ते तर सेवा हा दारवंटा. तो स्वाधीन करी सुबटा, तो सुबटाला म्हणजे सुबटा म्हणजे अर्जुनाचं नाव आहे. श्रीकृष्णाला ते सांगतायत, सद्गुरू शिष्याला श्रीकृष्णाला सुबटा म्हणून नाव दिलं, की ते स्वाधीन कर. तुला जर हे ज्ञान हवं असेल तर तुला नेमकं काय केलं पाहिजे, सद्गुरूप्रती कसं तुझा भाव असला पाहिजे. तो स्वाधीन करी सुबटा ओळगुणी. ओळगुणी म्हणजे मीपणा बाजूला करून, तुझा मीपणा घेऊन सद्गुरूंच्या जवळ जाशील तर तुला ज्ञान कळणार नाही. म्हणून अतिशय बुद्धिवान असेल तर त्याला इतका अहंकार असतो की तो सद्गुरूंनाच शिकवायला बघतो. बरंच वेळा असं होतं आणि असतो हुशार माणूस, म्हणजे असं काही नाही. पण जे ज्ञानाचा कोटा त्याला तू काय सांगणार, तो ऐकण्याचं काम कर, तो सांगायचा प्रयत्न करू नको. हे पहिलं बऱ्याच लोकांना कळत नाही. कळलं ना. म्हणून ओळगुणी तरी तनुमनो जीवे चरणासी लागावे, की तन मन आणि जीव 3 शब्द वापरले. शरीराने, मनाने आणि जीवरूपाने, जीवभावाने. म्हणजे तू जी जाणीव आहे ते जाणीव. मन म्हणजे मन आणि जीव याच्याला फरक आहे. इथे मन म्हणजे अज्ञानातून ही जाणीव जे कार्यरत होते, मीपणातून कार्यरत ते मन. आणि ज्या जाणीवेत हे दिव्यत्वाचं ज्ञान प्रगट होतं तेव्हा ती असते ती जाणीव. आता ही जीव म्हणजे जाणीव, हा अर्थ लक्षात. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे, हे सगळं चरणाशी त्यांच्या चरणामध्ये समर्पण करावं. लागावं म्हणजे तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य असं कारण. एवढं करून सुद्धा कसलाही अहंकार नाही, गर्व नाही, अगर्वता करिता कार्य सकळ. हे सगळं जे करशील ते सद्गुरूंमुळे चाललेलं आहे. सद्गुरूंनी जे ज्ञान दिलं त्या ज्ञानातून कृतज्ञतेने ओथंबलेलं जे शिष्याचं अंतःकरण असतं तेव्हा त्याच्याकडे अगर्व असतो की सद्गुरूंमुळे झालंय, सद्गुरूंमुळे झालंय, म्हणून त्याला सतत सद्गुरू स्मरण असतं. तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे, दास्य सकळ. दास्य भाव गंमत अशी असते, सद्गुरू प्रेमाने जवळ घेतात तर जवळ येणाऱ्या माणसाच्या डोक्यात अहंकार आहे, बघा मी सद्गुरूच्या जवळ आहे, तर दुसऱ्याला हुशार करतो. कळलं ना. दास्यभाव जाळतो आणि सख्य भाव म्हणजे अगदी मित्रासारखा वाटायला. सद्गुरू तर मोकळेपणे बोलणारच, ते का मी मोठा आणि तू छोटा म्हणणारच नाही. पण शिष्याला कळलं पाहिजे तू त्यांचं ज्ञान आत्मसात केलंय तर तू त्यांचा दास झाला त्याशिवाय होणार नाही. इथे दास व्हावं लागतं सद्गुरूंचा. मग अगर्वता करावे दास्य सकळ, मग जे अपेक्षित फुले तेही सांगतील पुसिले, तरी अंतःकरण बोधले संकल्पानं. म्हणजे ते जे ज्ञान देतात, जेव्हा आपण जे जे विचार शिष्य जे जे विचारतो तर ते ज्ञान देतात, त्याच्यातून हळूहळू त्याला हा ज्ञानाचा बोध होतो, पटकन होत नाही. ते ज्यावेळेला पूर्णता होतं त्यावेळेला मात्र त्याचं वर्णन आणखीन त्यावेळेला. ते वेळी आपण पेया सहितेही अशेषी भूते, माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. काय म्हणाले ते वेळी म्हणजे ज्यावेळेला सद्गुरूंशी जेव्हा तू एकरूप होशील किंवा सद्गुरू आणि तू या ज्ञानाने एकरूप आहेत. बरोबर आहे. सद्गुरूशी एकरूप म्हणजे काय, सद्गुरूच्या शरीरात शिष्य घुसतो की काय, शिष्याच्या तो भाव आहे, एकरूपतेचा भाव असतो की मी सद्गुरूंचा आहे, की जे आहे ते सगळं सद्गुरूंचा भाव आहे. ते वेळी आपण आपल्या सकट
आपण प्यासैते ये अशेषी भूते, ह्या जिथे जे जे प्रगट झालेलं आहे विश्वामध्ये ते सगळं भूत, भूत म्हणजे प्रगट झालं. तेवेळी आपण पेया सहिते ये अशेषी भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. ह्या हे चैतन्य स्वरूपच सर्वत्र आहे, हा भाव तिथे त्यावेळेस होता की तो सतत भाव म्हणजे सहज. आपण थोडा म्हणतो हा सगळीकडे चैतन्य स्वरूप आहे, एक वर्षी म्हणतोच आहे ते चैतन्य, आहे ते चैतन्य. तो अभ्यास करावाच लागतो, पण त्याचा बोध अंतःकरणात होण्यासाठी अभ्यास इतका करावा लागतो की त्यासाठी अगोदर सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या की तो स्वाधीन करी सुबटा ओळखून येईल. परत सगळं जे जे आहे ते तू त्या सद्गुरूंकडे देत जा. जे माझं 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 करून बसलेलं आहेस ते सर्व सद्गुरूंचं आहे, सद्गुरूंचं आहे, सद्गुरूंचं आहे हे लक्षात ठेवायचं. इतकी ज्यावेळेला शरणागती असते, इतकं ज्यावेळेला समर्पणाची भावना असते, त्यावेळेला हे ज्ञान प्रकट होतं. त्यावेळी आपण पेयासहिते यशेषी भूते माझ्या स्वरूपी अखंडिते, अखंडच सतत सहज. तिथे कसलाच संशय नाही की हे सर्व जे आहे ते एकच अनंत स्वरूप सर्व रूपारूपाने प्रकट आहे. हा बोध तिथे होतो. बोध होणं नुसतं शब्द नाही. त्यावेळी आपण पेयासहिते यशेषी भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. असं तुझं पाहणं चालू आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की हे कधी तुला हे आत्मसाधार कधी कळेल की सगळेच आपले वाटले पाहिजेत. हा माझा तो माझा नाही. समोरचा म्हणून कसाही वागो तरी यांच्या अंतःकरणात हे एकच असला की सगळे आपलेच आहेत. आपले म्हणजे सगळे सद्गुरूंचेच आहेत. दुसरं वाचन मी सद्गुरूंचा आणि जे दिसतात तेही सद्गुरूंचे. यशेषी भूते माझ्या स्वरूपी अखंडित देखतो. ऐसा ज्ञान प्रकाश पाहेल ताई मोहांधकारू जाईल जय गुरुकृपा होईल पाहता. ऐसा मोहांधकार जाईल म्हणून ऐसा ज्ञान प्रकाश पाहेल म्हणजे प्रगट होईल. पाहणं नाही, प्रगट होईल की जेव्हा शिष्याच्या ठिकाणी सद्गुरूंच्या प्रती असलेल्या शरणागतीतून समर्पणातून शिष्याच्या ठिकाणी तो ज्ञान प्रकाश प्रगट होतो. आतून प्रगट होतो. आतून म्हणजे अंतःकरण, अंतर्मन पूर्णतः परिवर्तित झालेलं असतं. अंतर्मनामध्ये जे असलेली जी दुर्भावना वगैरे सगळ्या बाजूला झालेल्या असतात. म्हणून कोणाही बद्दल द्वेष किंवा परकेपण, दुजेपण काही उरत नाही. समोर प्रत्येक गोष्ट आहे ती चैतन्य स्वरूपाची आहे, सद्गुरू स्वरूपाची ती प्रत्येक व्यक्ती आहे, प्रत्येक वस्तू आहे. आणि ऐसा ज्ञान प्रकाश पाहेल ताई मोहांधकार झाला. त्यावेळेला मोहाचा अंधकार बाजूला गेलेला असतो. आणि त्याचप्रमाणे जय गुरुकृपा होईल पाहता का म्हणजे पाहता म्हणजे परत अर्जुन त्यावेळेला गुरुकृपा झाली हे समजून घे. आता ह्याला गुरुकृपा म्हणतात. आम्ही कशाला गुरुकृपा म्हणतो? नळाला पाणी येऊ दे रे, पाणी येत नाही, अरे नळाला पाणी सद्गुरुकृपा झाली ना. मी ऐकलेलं सांगतो. म्हणजे असं बरेच लोक अरे नळाला पाणी येत नव्हतं, आम्ही सद्गुरूंचं स्मरण केलं, सद्गुरूंचं स्मरण केलं, लगेच नळाला पाणी यायला लागलं. नाही असू दे, तोही भाव का वाईट नाही, गुरुकृपा झाली. पण ज्ञान नळाचं पाणी येतं नाही येतं हे माणसाच्या प्रयत्नावर आहे. तुझ्या ठिकाणी ज्ञानाचा नळ प्रकट झाला पाहिजे, म्हणजे ज्ञान तुझ्याकडे ज्ञान प्रकट झालं पाहिजे. ते गुरुकृपा आहे हे ज्ञानेश्वर माऊली सांगतात. आणि म्हणून सद्गुरूंचं हे ज्ञान आत्मसात होण्यासाठी सद्गुरूंची भक्ती करावी लागते. लक्षात घ्या. इथे ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग असं दोन गोष्टी सांगितल्या जातात, पण त्या खऱ्या नव्हेत. नुसतं ज्ञानमार्गाने हे ज्ञान आत्मसात होत नाही, कारण सद्गुरूंची भक्ती म्हणजे सद्गुरूंप्रती शरणागती असल्याशिवाय हे ज्ञान आत्मसात होणार नाही. म्हणून तर ज्ञानेश्वर माऊलींनी ते सांगितलंय की सद्गुरूंना शरण जाणं, त्यांच्याकडे जाण्यासाठी आपला गर्व, आपला अहंकार, आपला मीपणा सगळं काही सोडून तिथे पोचलं पाहिजे. तिथे सद्गुरूंच्या जवळ जाताना एखादं लहान मूल कसं जसं असतं ना, आईला लगेच चिकटतं, आईला हाक मारली की लगेच धावत धावत जातं, आईने रागावलं तरी जाऊन चिकटतं, मारलं तरी जाऊन रडत रडत परत आईला चिकटतं. लांब जात नाही, पण जरा डोकं जास्त चाललं की लांब पडतं. म्हणून
हा जो सगळा ज्ञानाचा मार्ग जो आहे तो भक्तीतून जातो. भक्तीशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय भक्ती नाही. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणून भक्ती हा ज्या भाग आपण म्हणतो सद्गुरू भक्ती केली पाहिजे, त्यावेळेला पहिली पायरी जी असते, म्हणजे पहिली पायरी म्हणजे सद्गुरूंचं रूप पाहिलं जातं. मग ते फोटोच्या अपेक्षित असेल, प्रत्येक सद्गुरूंच्या अपेक्षित सद्गुरू दिसले तर त्यांना नमस्कार करणं, किंवा अगदी ते बसले असेल त्यांना फुलं देणं, पहार फुलं वाहिणं, त्यांना अगदी लोटांगण घालणं म्हणा, किंवा ती पायावर डोकं ठेवून नमस्कार करणं. म्हणजे इथे स्वतःचा अहंकार कमी करण्याची ही प्रोसेस आहे. सद्गुरूंना नमस्कार केला म्हणजे मग कोणासाठी? तुझा अहंकार कमी होण्यासाठी. सद्गुरूंना मोठेपण दिलं म्हणजे तू मोठा झाला असं त्याचा अर्थ नव्हे. आपण सद्गुरूंना मोठेपण देत काही नाही, हे तर पहिलं लक्षात ठेवायचं. आदर का आदर दिला पाहिजे की आपला अहंकार तिथे कमी होतोय, हे पहिलं लक्ष. म्हणजे अगदी त्या क्षणासाठी, पूर्ण जाणार नाही, त्या क्षणासाठी कमी होतो. परत अहंकार हा परत प्रगट होतो. अहंकार म्हणजे महाचोर आहे. महाराज नेहमी सांगतात, दोन चोर आहेत आपल्याकडे. कृष्ण म्हणजे हे आत्मतत्व जे आहे तो एक चोर आहे, ते दिसत नाही, पटकन प्रगट होत नाही. आणि दुसरा असतो तो अहंकार, तोही आपल्याला कळत नाही, म्हणून तोही चोर असतो. पण अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. म्हणजे अहंकार आहे तिथे देव नाही, आणि जिथे देव आहे तिथे अहंकार नाही. दोन गोष्टी परत लक्षात ठेवायच्या. आणि म्हणून आपला अहंकार आपल्याला कळत नाही, हे महत्वाचं लक्षात ठेवा. तुम्हाला कोणी जर येऊन सांगतो तुझं चुकतं, आपल्या अंगामध्ये आतमध्ये लाई होतं, हा कोण शहाणा मला सांगणार चुकतं म्हणून होतं की ना. मग वरून त्याच्यावर मग आपण आपली बाजू मांडण्याचा खूप प्रयत्न करतो, आणि खरोखर चुकत असेल की नाही हे कळतच नाही आपल्याला. कारण आपण चुकतो हे कोणाला कळतच नाही, दुसरा चुकतो हे चांगलं कळतं. ह्या सगळ्यातून साधकाने अभ्यास केला पाहिजे. आपलं चुकू शकतं, आपल्याकडे अहंकार आहे, ते पहिलं ज्या साधकाला कळत नाही त्याचा अहंकार दूर कसा होणार? जे आहे ते कळत नाही तर म्हणजे अहंकार आहे, तर देव आहे ते नाही, आधी अहंकार आहे ते कळलं पाहिजे. अहंकारातूनच आपण जीवन जगतो, हे जोपर्यंत कळत नाही त्या तोपर्यंत आपण चुकणार, की आपल्याकडनं चुका होणार, घसरणार, पडणार. या ज्ञानाच्या मार्गावर, हा अगदी ज्ञानाचा मार्ग कसा असतो, निसरड आहे. चांगलं कळल्यासारखं अगदी प्रगती झाल्याचं वाटतं, आणि कधी पाय घसरतो, म्हणजे जरासा अहंकार झाला की पटकन आपण कोणतं उलटं सुलटं बोलतो, किंवा कोणाचा अपमान करतो, कोणाबद्दल वेडवाकडं बोलतो, की तू माझ्या समोर पण येऊ नको, असंही बोलणारी लोक असतात. त्यावेळेला त्याचं अंतःकरण म्हणजे अंतर्मन शुद्ध नाही झालंय, त्याला खूप अभ्यास करायचा. टीका नाहीये, अभ्यास, ज्ञान आत्मसात करायचं. आणि म्हणून पहिलीच पायरी असते ती सद्गुरूंना फुलं देणं म्हणा, सद्गुरूंना नमस्कार करणं, सद्गुरूंच्या फोटोला नमस्कार करणं, जिथे ते सद्गुरूंचं प्रवचन असतं तिथे जाणं, ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करणं, ही पहिली पायरी असते. आता ह्या पहिल्या पायरीतून आणखीन पुढची एक पायरी येते की ही पूजा अर्चा तर सर्वजण करतात, समजलेले सद्गुरू नमस्कार करणं वगैरे सगळं असतं, पण ते त्याचा अर्थ त्यांना आत्मसात ज्ञान झालं हा त्याचा अर्थ नसतो. अगदी प्राथमिक म्हणजे पहिलीमध्ये गेल्यानंतर, पहिली शाळेत गेला म्हणजे काय तो ग्रॅज्युएट नाही ना झाला, प्राथमिक आहे, त्याला पहिलं काहीतरी सुरुवात आहे. श्री गणेशाय नमः असं झालं पाहिजे, आता एबीसीडी झाली पाहिजे असं म्हणतो ना आपण. म्हणजे गणेशाला बाजूला केलं आणि एबीसीडी पुढे आली, कळलं ना. तर हे जे ज्ञान आहे ते ज्ञान आत्मा. म्हणून बऱ्याच लोकांना हे ज्ञान मिळायला हवं हेही कळत नाही. म्हणजे ते तर आणखीन मग त्यांना काय म्हणावं माहित नाही की आपल्याला ह्या ज्ञानाची आवश्यकता आहे. अरे बाबा हे ऐक असं म्हटलं तर नाही जाऊ दे, मला काय नाही आवडत असं म्हणणारे लोक आहेत. कारण ह्या ज्ञानातून नराचा नारायण होणार आहे, हे त्याच कोणालाही त्याची गरज कळत नाही. कारण पैसे मिळतात, खायला प्यायला मिळतात, फिरायला मिळतात, सुखसोयी मिळतात, काय करायचं आपल्याला? देव आहे की नाही देव आहे काय करायचं? आम्ही पाहिजे देवळात जाऊन नमस्कार केला की झालं, सत्यनारायण पूजा घातली की झालं, किंवा कुठे ते देवळात गेल्यानंतर देणगी दिली की लगेच खूप काहीतरी काम केलं असं वाटतं. बऱ्याच वेळेला तीर्थयात्रेला गेलो काहीतरी झालं, म्हणजे काल्पनिक परमार्थ भरपूर लोक करतात.
पण सत्य परमार्थ हे लोकांना सद्गुरूंकडनं ज्ञान मिळाल्याशिवाय कळत नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. म्हणून इथे सद्गुरूंना शरण जाणं हीच पहिली पायरी आहे. त्यावेळेला शिष्य ज्ञानी नसतो, पण आपल्याकडे असलेला जो अहंकार आहे, की आपल्याकडे असलेला जो मीपणा आहे, आणि त्या मीपणातून आपल्याला दुःख मिळतंय. कारण किती पैसे मिळवले, किती सुखसोयी मिळवल्या, तरी माणसाला जर समाधान नसेल तर त्याचं मन वरखाली होतं. छोटे गोष्टी चिडतो, रागावतो, काहीतरी भांडणतंटे करत असतो, सगळं दिवसभर करत असतो. काही लोकांना भांडल्याशिवाय बरं वाटत नाही, असेही लोक असतात. काहीतरी कुठेतरी भांडलं पाहिजे, नाही भांडलं तर बरं नाही वाटत. अशा असे काही जी माणसं असतात, जेव्हा ते सद्गुरूंच्या जवळ येतात त्यावेळेला तेही नमस्कार करतात, पण ती काही खरी पूजा नव्हे, ती प्राथमिकता आहे. ठीक आहे, एवढंच आपण म्हणू, म्हणजे बरं आहे पण खरं नाही. त्यासाठी त्याच्या पुढची जी स्टेप येते त्यावेळेला सद्गुरू जे प्रबोधन करत असतात, त्या प्रबोधनातून किंवा मार्गदर्शनातून सद्गुरू भक्ती केली पाहिजे. किंवा जसं गुरुचरित्र वगैरे असे मोठे ग्रंथ आहेत, सद्गुरू भक्ती का अनेक संतांचे जे जीवनाचे काही म्हणजे जीवनाबद्दल दिलेले मार्गदर्शन असतात, त्या वाचनातून आपल्याला सद्गुरूला शरण गेलं पाहिजे हे कळायला लागतं. शरणगतीशिवाय हे ज्ञान आत्मसात होत नाही. आणि म्हणून ही शरणागती स्थिती येण्यासाठी मानसपूजा म्हणून सांगितली. मानसपूजा म्हणजे एक प्रत्यक्ष पूजा, म्हणजे फोटोला, मूर्तीला सद्गुरूंची मूर्ती बनवतात, काही अनेक संतांच्या मूर्त्या असतात, देवाच्या मूर्त्या असतात, अशा मूर्त्या बनवतात, किंवा फोटो मोठे मोठे लावलेले असतात आणि तिथे पूजा करते. ही सर्वसाधारण पूजा म्हटली जाते. मानसपूजा म्हणजे मनानेच सतत सद्गुरूंचं स्मरण करून सद्गुरूंची पूजा केली जाते. एका जागी बसून, की सद्गुरूंसमोर बसलेला आहे, मनाने लक्षात ठेवा. प्रत्यक्ष सद्गुरू नसतात, पण डोळे बंद करून मनाने समोर सद्गुरू त्याला दिसतात शिष्याला. मग सद्गुरूंना तो जाणीवपूर्वक त्याला आवडेल तसं कपडे भरजरी घालेल किंवा साधे घालेल, जे आवडते त्याच्या पद्धतीने. मग त्यांना जो सद्गुरूंना पाठ देईल बसायला, कोण म्हणजे चौरंग देईल, तर कोण म्हणे सोन्याचं सिंहासन देईल, कोण म्हणे रत्नखचित सोन्याचं सिंहासन देईल. हे सगळं मनाच्या जशा कल्पना शिष्याकडे असते आणि सद्गुरूंबद्दल जो आदर असेल, त्या आदरातून तो सद्गुरूंना त्या सिंहासनावर बसवेल. मग त्यांचं पायाला म्हणजे आपण त्याला म्हणतात पादपूजा जे म्हणतो आपण, म्हणजे त्यांचे पाय धुतले जातात, त्यांचं अगदी टॉयलने पुसलं असं, म्हणजे कल्पनेत मनाने या सगळ्या गोष्टी करत असतो. पाय पुसले, मग म्हणजे ते बरं पाय धुण्यासाठी सोन्याचं ताट आणतात, सोन्याच्या ताटामध्ये सद्गुरूंचे पाय ठेवले, मग त्यांना गरम पाणी, मग तिथे दूध, सगळं आणावं काहीच लागत नाही, मनाने असतं सगळं. म्हणणं मग सगळं सोपी पूजा का बघायला गेलं तर. प्रत्यक्ष जर अशी पूजा करायला तर सद्गुरू येऊन बसले पाहिजेत, पहिले ते दिसले पाहिजेत, इतके स्पष्ट असले पाहिजेत, मग त्यांचे पाय, मग त्यांचे सोन्याचं ताट, या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या प्रत्यक्ष करायला कठीण आहेत तसं, पण मनाने करायला सोपे आहेत. म्हणून मनाला सतत सद्गुरूंच्या स्मरण देण्यासाठी आणि सद्गुरूंप्रती जे शरणागती आहे, की सद्गुरूंच्या समोर जी नम्रता व्यक्त होते, त्या नम्रतेतून शिष्य सद्गुरूंची पूजा करतो. त्याला म्हणतात मानस पूजा. अगदी एवढं केल्यानंतर अगदी सद्गुरूंना अगदी सोन्याचा हार घातला जातो, सोन्याच्या अंगठ्या घातल्या जातात, मग तिथे परत फुलांचा हार दिला जातो. मग फुलांचा हाराचा सुगंधही तो समजू शकतो की सुगंध घमघमाट सुटलाय मनाने, आणि येतो सुगंध पण येतो अचानक मनापासून केल्यानंतर. म्हणजे हे सगळं मनाने करता करता तो सद्गुरू भाव तिथे प्रगट होणं हा त्याच्या मागचा मुख्य हेतू आहे. लक्षात घ्या, भाव. जोपर्यंत सद्गुरूंप्रती भावना, विशिष्ट पद्धतीने भावना उद्दीपत होत नाही, तोपर्यंत सद्गुरू भाव प्रकट होत नाही. हे त्याच्या मागचं रहस्य आहे. सद्गुरू भाव येण्यासाठी सद्गुरू हा देव आहे, की सद्गुरूंच्या ठिकाणी असलेलं जे अगाध ज्ञान आहे, आणि त्या ज्ञानापुढे आपण अतिशय नम्र होऊन
त्यांची पूजा एवढ्यासाठीच करतो आहोत की ते ज्ञान आपल्याला आत्मसात झालं. जे जे आपल्याला हवं ते सद्गुरूंकडनं मिळायला हवं. म्हणून सद्गुरूंना मनाने देणं, देशी तेव्हा घेशी, असं एक नामदेव म्हणाले. ऐसा असं शिवदार. तू काय उदाहरण म्हणाला, देवाला म्हणतात नामदेव. आम्ही देतो म्हणून तू आम्ही देतो तेव्हा तू देणार. देशी घेशी तेव्हा देशी, म्हणजे जोपर्यंत आम्ही तुला नमस्कार करत नाही, जोपर्यंत तुझे पूजा अर्चा करत, तोपर्यंत तू काय देणार आम्हाला रे. हा निसर्ग नियम आहे, दिल्याशिवाय मिळत नाही. हा निसर्ग नियम परमेश्वराच्या बाबतीत त्यांनी प्रेमाने बोललेले आहेत. पण इथे आपला अहंकार दूर करण्यासाठी आणि सद्गुरूंप्रती अधिक अधिक आदर व्यक्त होण्यासाठी ही मानस पूजा उपयुक्त आहे. उपयुक्त आहे. एक लक्षात ठेवायचं की कुठेही कधीही कशीही करता येते. कुठेही तुम्ही गेलात आणि डोळ्यासमोर सद्गुरूंना आणलं की सद्गुरूंची मानस पूजा मनानेही करता येते आणि तिथे बराच काळ तुम्हाला रममाण होता येतं. जितकं प्रेमभावाने सद्गुरूंची ही मानस पूजा आपण करायला लागतो त्यावेळेला किती काळ गेला, ज्याने खरोखर तो मनापासून करतो तर 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, असं नाही. त्याच्यावर बराच वेळ लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सद्गुरूंचं तिथे दर्शन घेत 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 डोळ्याने पाहत पाहत मनाने, सगळं मनाने, लक्षात ठेवा. पण मन तिथे त्या सद्गुरूंच्या प्रती देवभावाने ओथंबून जातं. लक्षात घ्या. तिथे तो गहिवर असतो, प्रेम असतं, सद्गुरूंच्याकडे मागणं असतं, सद्गुरूंच्या प्रती करुणा व्यक्त करतो शिष्य. अरे बाबा माझी ही अवस्था आहे, तू मला दे, तुझ्याकडनं मला हे मिळू दे. म्हणजे ही जी मनाला तिथे सद्गुरूंप्रती जी शरणागती प्रगट होत जाते जितकी, तिथे ते अंतर्मन ते ऍक्सेप्ट करायला लागतं. लक्षात घ्या. मनाच्या ठिकाणी, अंतर्मनाच्या ठिकाणी अहंकार आहे, मीपणा आहे, तो बहिर्मनाकडे आहे. म्हणून बहिर्मनातून ही पूजा. शेवटी एक लक्षात, अभ्यास हा बहिर्मनातून करायचा असतो आणि जोपर्यंत अंतर्मन स्वीकारत नाही तोपर्यंत ज्ञान प्रगट झालं असं म्हणता येत नाही. आचरणात झालं का बघतो, मला हे माहिती आहे असं एखादा माणूस म्हणत, तुझ्या आचरणात आहे का? माहिती आहे, शब्दाने माहिती आहे, तुझ्या आचरणात होतं का? हे आपण आपल्याला विचारा. ज्याला खरा साधक तोच आहे की तो स्वतःला प्रश्न विचारून स्वतःच्या ठिकाणचं वैगुण्य काय किंवा योग्य काय किंवा अहंकार काय हे ज्या साधकाला पुन्हा पुन्हा कळत, अहंकार जात नाही. जोपर्यंत अभ्यास करत नाही तोपर्यंत अहंकार आहे कळत नाही, आणि अहंकार कळल्यानंतर अहंकार जात नाही. हे त्याच्या पुढचं किती प्रयत्न केला, अरे तो अहंकार आहे, मी आपला आहे समोर एकसारखा, मी पण आपल्याकडे येतोच प्रकट होतो. हे ज्या साधकाला कळायला लागतं तेव्हा त्यातला प्रगती होईल. कारण जोपर्यंत आपलं चुकतं काय कळत नाही तोपर्यंत प्रगती होत नाही. म्हणून मानस पूजा ही साधकाचं मन शुद्ध करण्यासाठी उपयुक्त आहे. सद्गुरूंप्रती प्रेम आदर व्यक्त करता येतं. आता सद्गुरूंचे अनेक शिष्य असतात, सद्गुरूंच्या भोवती अनेक शिष्य, सद्गुरूंना वेळही नसतो आपल्याकडे पाहायला, असंही वेळ येते. काही मोठमोठे बघतो आपण, मोठे पंथ आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचायला साधकांना वेळ, मग त्यांना काय उपयुक्त आहे? मानस पूजा. पाहिजे तेव्हा सद्गुरूंसमोर बसवा. कळलं की नाही? की इथे सतत ते स्मरण सद्गुरूंचं होण्यासाठी मानस पूजा ही सर्वसाधारण पूजेपेक्षा श्रेष्ठ आहे पूजा आहे. लक्षात घ्या, ही श्रेष्ठ पूजा आहे. कारण ती प्राथमिक जरी असली तरी तिथे सद्गुरूंचा सहवास त्याला मनाने मिळायला लागतो. संग, जसा संग तसा रंग, हे तिथे प्राप्त होतं. तिसरी गोष्ट अशी असते, जितकं ऐश्वर्याने पूजा केली जाते मनाने, त्यामुळे जे जे सद्गुरूंना देणं होतं ते शिष्याला मिळणं होतं. घेशी तेव्हा देशी म्हणता, म्हणजे शिष्याने दिल्याशिवाय सद्गुरू देत नाही. हा एक बोध आहे त्याच्यामध्ये. दिलं पाहिजे म्हणजे देता आलं पाहिजे मनाने. परत लक्षात, ह्या सगळ्या गोष्टी मनाने सांगतो मी. प्रत्यक्ष आपण फुलं देतो, हार देतो किंवा सद्गुरू कार्यासाठी मदत करतो, पैसे करतो, हाही त्याच्यातला एक छोटासा भाग आहे. पण मनाने जितकं आपण सद्गुरूंप्रती एकरूप होऊन जातो, म्हणजे इथे दुसरं कोणच नसतं, सद्गुरू आणि शिष्य. जो मानस पूजा करतो आणि सद्गुरू, इथे म्हणजे असा एकांत कधी मिळणारच नाही. मनामध्ये मिळणार. तिथे दुसरं कोण तुम्हाला डिस्टर्ब करायला येत नाही. मनाने आपण हा आला तो आला म्हणत नाही. सद्गुरू आणि शिष्य हाच फक्त पाहणं असतं. त्यामुळे इथे ते ज्ञान प्रकट व्हायला लागतं. म्हणून मानस पूजा ही एक सुंदर अशी आहे.
पण त्या मानस पूजेतून पुढची प्रगती व्हायची असेल तर समर्पण भाव प्रगत, म्हणजे समर्पण म्हणजे मानस पूजा आणि समर्पण हाच प्रश्न आहे ना. हा सद्गुरू समर्पण हा जो आहे ती मानस पूजेतून प्रगट होते. म्हणजे मानस पूजेतून सतत सद्गुरूंच्या ज्ञानाचे ध्यास लागतो आणि हा अहंकार दूर जात नाही म्हटल्यानंतर सद्गुरूंच्या प्रती हा शिष्य स्वतःला समर्पित करतो. पहिल्यांदा काय समर्पित करतो म्हणजे एकदा गोंदवलेकर महाराजांकडे एक असा व्यापारी आला, त्याला काहीतरी भरपूर द्यायचं होतं, पण काय द्यायचं त्याला कळत नव्हतं. म्हणून त्याने गोंदवलेकर महाराजांना म्हणाले, माझे पैसे आहेत, सगळं आहे, व्यवस्थित आहे, मी तुम्हाला काय देऊ. गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं, माझ्याकडे जे नाही ते मला दे. तर ह्याने बघितलं हे लंगोटी घालून बसलेले आहेत. गोंदवलेकर महाराज लंगोटी घालून बसायचे, कपडे जास्त घाला उघड संभवत. आपण भरजरी वस्त्र आणू का, यांच्याकडे भरजरी वस्त्र नाही. म्हणजे मोठा अगदी आपण म्हणतो ना, काय म्हणतात त्याला, सोवळासारखा पिवळा कपडा सिल्क असतं तसं एक मोठा एक सुंदर पितांबर वगैरे काय असेल ते. तर ते हसले आणि म्हणाले, अरे मी लंगोटी घालतो, मला हे दोन काय उपयोग आहे. जो गरजच नाही ना सद्गुरू, त्यांना गरज नाही कपड्याची, तर तू ते त्यांना कपडे देऊन ते थोडंच त्याला गरज आहे असं म्हणाले. ते म्हणे माझ्याकडे जे नाही ते तू दे. त्याला कळत नाही. तर म्हणतो काय, तर दुसरं त्यांचं मग जे त्यांच्या जवळचे संत म्हणजे जे शिष्य होते त्या एखाद्या माणसाला जाऊन विचारले, ह्यांना काय पाहिजे हो नेमकं, हे देतो ते देतो म्हणतात ना, नको म्हणतात. ते काय माड आहे, ह्याची मला गरज नाही, ह्याची मला गरज नाही. ह्यांना गरज कसली आहे, त्यामुळे त्यांना कसलीच गरज नाही. पण त्यांच्याकडे अहंकार नाही, तो तुझा अहंकार त्यांना दे म्हणजे तू निरंकार होशील. लक्षात घ्या, त्यांना सद्गुरूंना शिष्याकडनं काय हवं असतं, सद्गुरूंना शिष्याचा अहंकार दूर गेलेला पाहिजे. म्हणून ते म्हणतात, मला तुझा अहंकार माझ्याकडे दे म्हणजे काय होशील, तू निरंकारी होशील. लक्षात घ्या, आणि तेच तर परमार्थाचं सार आहे. पण आता हा अहंकार मला द्यायचा म्हणजे नेमकं काय, असं थोडं उचललं आणि द्या, घ्या बाबा तुम्ही, असं होतं. असं तर खूप बरं झालं. तर परमार्थ सगळे पटापट प्रगट झाले होते की आमचा अहंकार आम्ही सद्गुरूंना दिला. मग दिला म्हटल्यानंतर महाराज एक प्रवचन सांगताना, काशीला गेला, काय दिलं, राग देऊन आलो म्हणाला. आणि राग दिला आणि असा बसला, तर मग सगळं सुंदर वर्णन करतो, वेळ कमी आहे म्हणून जास्ताचं वर्णन करता येत नाही. पण एक खट माणूस असं फेरी मारून परत, काय महाराज तुम्ही काशीला जाऊन आले, महाराज एवढं सुंदर वर्णन करायचे. म्हणलं काय काय देऊन आले तुम्ही. पहिल्यांदा सांगितलं, अरे मी क्रोध देऊन आलो म्हणाल. पण तो दुसऱ्या वेळेला आला तर ह्याला वाटलं हा मुद्दाम आपला क्रोध देऊन आलोय, म्हणजे आवाज बदलला, टोन बदलला. तिसऱ्या वेळेला आलं, त्यावेळेला ह्याचं सगळं क्रोध बी दिलेला नाही, तो प्रगट झाला. अरे शिंच्या लात मारून कमरेत जातो की नाही तू इथून, एक सगळं तेच तेच विचारतो. मग तो आता मला कळलं तुम्ही क्रोध देऊन आला. तसं अहंकार देता येत नाही, क्रोध देता येत नाही, तर अहंकार काय देणार. क्रोध हे अहंकाराचंच रूप आहे, कळलं की नाही. म्हणून अहंकार देता येत नाही. पण मग अहंकार देण्यासाठी काय केलं पाहिजे, अहंकार देण्यासाठी आपल्या ठिकाणी समर्पण भाव असला पाहिजे. जे जे माझं माझं मला वाटतं हे तर, पण हे पण मनाचाच भाग आहे. परत लक्षात ठेवा, खरी पूजा मनानेच करता येते. कारण मनामध्ये सतत जितकं चिंतन असतं, ते चिंतनातून आपण सद्गुरूंशी संवाद साधू शकतो. सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचं पुन्हा पुन्हा चिंतन करू शकतो. आपल्या ठिकाणी पाहताना मनानेच आपण पाहताना, रे हा अहंकार आहे, हे माझं चुकतंय, चुकतं, मग सद्गुरू सांगा प्रार्थना करू शकतो, बाबा याच्यातून मुक्त करा. हे सगळं जितकं चिंतन सद्गुरूंच्या प्रती होतं त्याच्यातून ज्ञान प्रगट होतं, भक्तीतून ज्ञान प्रगट होतं म्हणतात ते. आणि ज्ञानातून भक्ती म्हणजे सद्गुरू जे ज्ञान देतात त्याप्रमाणे समर्पण करण्याची बुद्धी होते, ते ज्ञानातून भक्ती निर्माण होते. म्हणून ज्ञानातून भक्ती आणि भक्तीतून ज्ञान हे दोन्ही गोष्टी आहेत. अज्ञानातून भक्ती होत नाही. अज्ञानातून भक्ती म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या स्टेप सांगितलं त्या, पूजा अर्चा करणं, एखादा श्रीमंत माणूस होतो दान धर्म करतो, सगळं करतो, मोठं मोठं कार्य करतो, सद्गुरूंसाठी मोठं मोठं कार्य, प्रचार कार्य करतो. ही सगळं जे आहे ते सद्गुरूंना पुरपोषक करणं. पण ह्याचा अहंकार वाढतो. लोक अरे काय काय मोठं चांगलं काम केलं हो तुमचं, किती छान कार्य, ह्याला अहंकार वाढतो. ह्याला कुठे ज्ञानाचं माहीत नाही. म्हणून ज्ञान प्रगट होण्यासाठी भक्ती करावी लागते आणि भक्तीसाठी शरणागती असावी लागते. लक्षात. आणि शरणागती कधी होते, जेव्हा आपण समर्पण करतो तेव्हा ती खरी शरणागती.
पै आपुलेली भेदेविण जाणीजे रे माझं एकपण तयाचे नाव शरण मज येणे काय. शरणागती म्हणजे माझं पण बाजूला होणं ही शरणागती. मी तुला शरणागत आहे तर मी आहे आणि तू आहे तिथे शरणागती नाही, वरवरची शरणागती. अरे देवा तूच आहेस आणि तूच सगळं हे तुझं जीवन चाललंय ही शरणागती. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. त्यासाठी समर्पण असावं लागतं. म्हणून अगदी स्वतःचं शरीर समर्पित करावं लागतं. स्वतः शरीर म्हणजे काय, हे शरीर तुझंच आहे. हे तुझे हात पाय कर्मेंद्रिय तुझे आहेत, नाक कान डोळे तुझे आहेत. आता आपल्याकडे अहंकार कुठे आहे, डोळा माझा, माझं शरीर, माझे हात, माझे पाय, हे सगळं माझं माझं वाटतं. कारण लहानपणापासून शिकवलंय, आई वडिलांनी अगदी उपदेशच केलेला असतो. अरे डोळे कुठे, डोळे कुठे, माझं डोळे मिसकवतो बाळ. हात कुठे, हात दाखवतो. मग कोणाचा हात, माझा हात. अहंकार तिथे प्रगट होतो. लहानपणी आई बाबा शिकवतो, तो अहंकार प्रगट करायला शिकवतो. कळलं ना. आणि मोठ्या झाला सद्गुरू सांगतो तुझं तुझं म्हणायला शिकवतात. कळलं. मग इतकी वर्ष माझं माझं केलेलं जे अंतर्मन ते बाहेर जाईल का हो, नाही जात. येतच माझं माझं बाहेर. आणि तिथे अहंकार चिकटलेलं ते कळतं. म्हणजे साधकाला त्यावेळेला कळतं हे माझं जातच नाही किती जरी म्हटलं तरी. पण त्याने मनापासून सर्व मनातून सतत सांगत राहते देवा तुझं आहे, सद्गुरू आहे तुझं आहे, हे सगळं जीवन तुझं आहे. जीवन जगणं जे झालं आहे ते शिष्याला सतत वाटलं पाहिजे की हे सर्व सद्गुरूंचं आहे. म्हणजे सद्गुरूंचं म्हणजे नेमकं परत कोणाचं आहे. सद्गुरू ही व्यक्ती नव्हे तर सद्गुरू हे अनंत स्वरूपाचा मुख आहे. हा भाव तिथे ज्या सत्साधकाकडे असतो तिथे त्याचं समर्पण योग्य असतं. त्याचं समर्पण, त्याची शरणागती तिथे योग्य असते. म्हणून ही शरणागती प्रकट होण्यासाठी समर्पण भाव यायला लागतो. म्हणजे माझं पण दूर करण्यासाठी समर्पण आहे. मानसपूजेमध्ये मी आहे, पण ती पहिली स्टेप आहे की मी आहे त्या मीला नम्र करण्याची जी उद्देश आहे तो मानसपूजेमध्ये असतो. सर्व तुझी पूजा करतोय म्हणता म्हणता तो नम्र व्हायला लागतो. सतत सद्गुरूच्या स्मरणात राहावं लागतं, यायला लागतो. त्याला त्या पद्धतीने मनाचं थोडंसं शुद्धीकरण होतं, नाही असं नाही. पण खरं शुद्धीकरण व्हायचं असेल तर माझं पण दूर व्हायला पाहिजे असेल तर समर्पण भाव म्हणजे मनापासून सांगता आलं पाहिजे हे सर्व देवाचं आहे. देवाचं हे म्हणत असताना ते अनंत स्वरूपाचं आहे. अनंत स्वरूपाची सर्व रूप आहे हे ज्ञान आहे. जे जे आहे ते सर्व त्या चैतन्य स्वरूपाची रूपं आहेत. जे दिसतं ती सगळी रूपं चैतन्य स्वरूपाची आहेत. म्हणून ही सगळी रूपं चैतन्य स्वरूपाची, आपणही चैतन्य स्वरूपाचं, त्या चैतन्य स्वरूपाचं रूप आहोत हे ज्या शिष्याला कळतं तेव्हा तो समर्पण म्हणजे जे खरं आहे ते सांगतो सर्व तुझं आहे. जे माझं माझं म्हणतो तो खोटेपणा असतो. खोटेपणा माझं आहे माझं आहे माझं आहे करतो ना आपण. मग सर्व काय असतं तुझं आहे तुझं आहे तुझं आहे. लक्षात ठेवा. आता गंमत अशी असते हे माझं पण कसं जात नाही ते सांगतो. म्हणजे अगदी आपले एक साधक आहे त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे सांगतो. त्यांच्या आजीची गोष्ट सांगितली नाही. त्यावेळेला पूर्वीच्या काळामध्ये गावामध्ये काय म्हणतात वासुदेव यायचे. वासुदेव म्हणजे अगदी श्लोक वगैरे म्हणायचे. सकाळच्या वेळेला चांगले अतिशय सुंदर असे बोध देतात त्या श्लोकातून. संतांचे किंवा रामदास स्वामींचे श्लोक वगैरे ते म्हणत जातात मोठ्याने. तर एका संध्याकाळी ते त्या आजींच्या घरी आले आणि त्या पूर्वीच्या काळी काय धर्मशाळा वगैरे फार कमी होत्या. लोकांच्याच घरी उतरायचे की त्यांना विनंती मला आजच्या दिवस झोपायला मिळेल का हो. आजी त्यावेळेला उदार होते. लोक लगेच या म्हणायचे. आता झोपायला आमच्या घरात नाही यायचं, तुम्ही बाहेर कुठे झोपा म्हणतात. कळलं ना. जेवायला पण बोलवत नाही, झोपायला पण बोलवत नाही. काळ बदलला. पण पूर्वीच्या काळी तुम्ही जा बघा आणि अजूनही गावाकडे तुम्ही जा आणि सांगा लगेच या 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 म्हणणं, लगेच सेवा करतात आणि जेवायला पण देतात. कळलं ना. त्या आजीने या पडवी झोपा मी अंथरुणावून देते म्हणाली. पण त्याच्या अगोदर म्हणाले तुम्ही जेवून घ्या आणि जेवायला पण दे. आता हा रात्री झोपला, सकाळी उठला लवकर, परत त्याचं ते सगळं सुरू झालं. सकाळी निघाला आपल्या चोकडे तो हे होती तुणतुण होतं ते वाजवत गेला आणि म्हणायला आम्ही कोणाचे खातो रे देवा आम्हाला देतो रे. आजी म्हणते मेल्या मी तुला रात्री जेवायला दिलं आणि असं म्हणतो परत. म्हणजे काय म्हणावं या माणसाला, कृतज्ञ आहे ना.
म्हणजे मी पण कसं प्रगट होतं. आजी बिचारी चांगली होती, पण तिला ते माहित नव्हतं हे सगळं देवाचं आहे. तू काय दिलं, जे त्याचं होतं ते त्याला दिलं. हे जे समर्पण मी म्हणतो ना, समर्पण म्हणजे कसं, तर माझे पण दूर गेलं पाहिजे, त्यासाठी सगळं जीवन सद्गुरूचं आहे. तिथे मी पण उरत नाही. म्हणून जे जे करशील ते सद्गुरूंच्या ज्ञानामुळे होतं, सद्गुरूंमुळे होत आहे, सद्गुरूंच्या दिव्य ज्ञानातून हे सगळं होत आहे. हे जेव्हा आपल्या जीवनाकडे आपण अशा पद्धतीने पाहायला लागतो तेव्हा ते ज्ञान प्रकट व्हायला लागतं. ते वेळी आपण पियास इथे जे सांगतोय ते त्यावेळेला लागतं. तिथे अंतःकरण, अंतर्मन सगळं शुद्ध ज्यावेळेला होतं त्यावेळेला सद्गुरूंची इतकी मनाने एकरूपता झालेली असते की सद्गुरूंचं सर्व ज्ञान, या हृदयीचे त्या हृदयीचे म्हणायचे सद्गुरू, ते त्या शिष्याच्या ठिकाणी प्रकट होतं. ते ज्ञान प्रकट होतं. ज्ञानाने एकरूप होतात, शरीराने एकरूप होतात असं त्याचा अर्थ नाही, पण शरीर समर्पित होतं. माझं पण समर्पित होतं. प्रत्येक गोष्ट सद्गुरूंच्या प्रती, सद्गुरूंमुळे, सद्गुरूंसाठी हाच भाव असतो. ही भक्ती आहे, त्या भक्तीतून ज्ञान प्रकट होतं. म्हणजे अंतर्मनाचं शुद्धीकरणासाठी हे समर्पण हे फार महत्वाचं. आपण स्वयंस्मरणामध्ये समर्पण सांगत असतो की सगळं जे अनंत स्वरूप आहे त्या अनंत स्वरूपाची सगळी रूपं हे ज्ञान दिल्यानंतर हे सर्व त्या देवाचं आहे, सद्गुरूंचं एक अनंत स्वरूपाचा हा भाव ज्या शिष्याकडे येतो मनाने. परत लक्षात घ्या, दुनियेला सांगायला जात नाही, तो मनातून सद्गुरूंच्या प्रती सतत समर्पित भावने राहतो की सद्गुरूंमुळे हे माझं जीवन चाललंय, सद्गुरूंमुळे हा सगळा प्रपंच आणि परमार्थ दोन्ही सद्गुरूंमुळे चाललंय. परमार्थ पण तिथेच आणि प्रपंचही तिथे, दोन्ही गोष्टी तो सद्गुरू भावातून आणि सद्गुरूंमुळे जे जे प्राप्त झालंय तिथे ते सद्गुरूंचं आशीर्वाद म्हणून तो स्वीकारतो. किंवा जे मनाच्या विरुद्ध घडलंय तिथे सद्गुरूंची इच्छा म्हणून स्वीकारतो. ते त्याची कसली तक्रार राहत नाही. म्हणून फळाची अपेक्षा त्याला नसते. लक्षात घ्या, कर्ता ईश्वर आणि फळही ईश्वराचं. म्हणजे इथे ईश्वर म्हणजे सद्गुरू, कर्ता सद्गुरू आहे. सद्गुरूंमुळे हे माझं जीवन चाललंय आणि जे मला फळ मिळतं ते सुद्धा सद्गुरूंची इच्छा आहे, सद्गुरूंचा आशीर्वाद आहे. दोन्ही गोष्टी इथे लक्षात घ्या. म्हणून मनासारखं झालं तर सद्गुरूंचा आशीर्वाद आहे, मनाच्या विरुद्ध झालं तर सद्गुरूंची इच्छा आहे. तक्रार कसलीच नाही, स्वीकार. ही जी स्वीकारण्याची वृत्ती तयार होते ती समर्पण भावातून होते. म्हणजे समर्पण भाव हा एक पुढची स्टेप आहे आणि ती समर्पण भाव जमली पाहिजे. म्हणून सद्गुरूप्रती प्रेम, भक्ती, शरणागती, सगळ्या जे सद्गुण तिथे प्रकट व्हायला लागतात आणि सद्गुणातून माझं पण दूर होतं. आणि हे माझं पण दूर होणं हेच खरं परमार्थाचं साध्य आहे. इथे देवाचं दर्शन होतं का, तर जर अहंकार गेला तर देवाची अनुभूती येते. वेगळं दर्शन घ्यायची गरज नसते, तर देवच होऊन राहतो. देव पहा गेलो तेथे देवची होरी ठेलो, तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. कधी विठ्ठलाला भेटलो म्हणाले की अरे तो विठ्ठल, तो हाच विठ्ठल, इथेच विठ्ठल आहे. ते विठ्ठलाची अनुभूती तिथे देहात आहे, त्याची अनुभूती येते. आणि म्हणून तेव्हा ते म्हणाला आजी ना, अगोदर इतके दिवस बघत होता, कोणाला बघत होता, ते विठ्ठलच्या मूर्तीला पाहत होता. पण जेव्हा हे कळलं की तो विठ्ठल म्हणजे हे जाणणारं तत्वच जे आहे तेच विठ्ठल आहे आणि त्या विठ्ठलाची आपल्याला पूजा करायची. म्हणजे इथे मनाचं मन पण दूर गेलं आणि तिथे देव पण जागृत झालं, हा भाव असतो आणि हा बोध होणं फार महत्वाचं. म्हणून हे सगळं परिवर्तन जे आहे शिष्याच्या स्वभावाचं किंवा शिष्याच्या अंतर्मनाचा जो पॅटर्न आहे तो बदलला पाहिजे. लक्षात घ्या, भक्ती म्हणजे अंतर्मनाचा पॅटर्न बदलणं. तो खरी म्हणजे ती शरणागती आली, भक्ती आली, अनुभूती आली, सगळं तिथेच. म्हणून अंतर्मनाचं शुद्धीकरण करणं हे प्रत्येक शिष्याला लक्षात आलं पाहिजे. आपण हे करतोय म्हणजे लोकांनी कौतुक केलं, लोकांनी मोठं मोठं केलं, अरे सावध हो, नाही तर हा अहंकार परत जागृत होईल. लोक छान छान बोलतोय, छान छान करतोय म्हणून सांगितलं, मनाने सांग बाबा हे सगळं सद्गुरूंचं आहे, सद्गुरूंचं आहे. माझं म्हणशील तिथे गोंधळात पडशील. लक्षात ठेवा, तिथे अहंकार प्रकट झाला म्हणजे हा फुस करून अहंकार प्रकट होतो बऱ्याच वेळेला. त्यामुळे प्रत्येक वेळेला सावध राहावं लागतं. लक्षात, हे ज्ञान कळलं म्हणून झालं असं होत नाही. अंतर्मन जुनी वाट सोडत नाही, हा एक महत्वाचा नियम ठेवायचा लक्षात.
अंतर्मनाला लहानपणापासून जे शिकवलेलं ना ते बाजूला करत नाही. ते माझं माझंच म्हणणार, मी माझं 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 सगळं त्याचं चाललं, माझं तुझं हे सगळं अंतर्मनात भरलेलं आहे आणि ते त्याची वाट सोडत नाही. म्हणून जरासं दुर्लक्ष झालं की माझं माझं बाहेर पडतं. म्हणून सतत लक्ष ठेवलं पाहिजे. आतून काय भावना येते, आतून कसा विचार येतो, हे जेव्हा लक्ष ठेवायला लागतो तेव्हा ती खरी साधना सुरू होते. की सद्गुरूंचं ज्ञान आहे हे असं वागलं पाहिजे, सगळ्यांनी नम्रतेने वागलं पाहिजे, सर्वांना आनंद देता आला पाहिजे, कोणाचा अपमान करता कामा नये. काही असो, प्रत्येक रूप हे चैतन्य स्वरूपाचं आहे. हा भाव ज्याच्या वेळेला दृढ होईल त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि म्हणून शिष्य हा जितका नम्र होतो, जितका सद्गुरू प्रेमाने त्या ज्ञानातून वागायला लागतो, त्यावेळेला त्याला त्याच्या अंतर्मनात हे ज्ञान प्रगट होतं आणि ते प्रगट झालं की ती अनुभूती येते. म्हणून देव पाहा गेलो तर इथे देवची होण ठेवलो. म्हणजे तो अनुभव घेतला की इथेच देवत्व आहे, हे दिव्यत्व आहे. त्यासाठी काशीला गेलं पाहिजे, वारीला गेलं पाहिजे. आता वारीला लोक जातात, त्यांची भक्ती आहे, त्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही, तो भक्ती मार्ग आहे. पण ह्या सगळ्यातून तुकाराम महाराज काय सांगतात हे लक्षात आलं पाहिजे. तो अनुभव घेता आला पाहिजे. सगळं करता 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 आपला मीपणा गेला पाहिजे, माझं पण गेलं पाहिजे. जे आहे ते सर्व देवाचं आहे, ईश्वराचं आहे, हा भाव तिथे असला पाहिजे. त्यावेळेला हे सगळं परिवर्तन होतं. प्रत्येक संत महात्म्याने हेच सांगितलेलं आहे, ऋषीमुनीने हेच सांगितलेलं आहे. आणि त्यावेळेला सर्वांच्या भलेपणाचं मागणंही मागितलं की सर्वांचं भलं होते, सर्वांचं भलं होते, सर्वांचं भलं होते. बस खरी पूजा हीच आहे, सर्वांचं भलं व्हावं ही सद्भावना ज्याच्या अंतःकरणात प्रकट झाली त्याला सगळं काही प्राप्त होतं. ही अनुभूती तिथे प्राप्त होणार. कारण तिथे अहंकार ज्या दिवशी गेला म्हणजे तिथे सतत सर्वांप्रती आपलेपणा आला की तो अहंकार आपोआप कमी होणार. लॉ ऑफ रिप्लेसमेंट आहे. आणि म्हणून हे सगळे नियम भक्तीतून प्रकट होतात. म्हणून समर्पण भक्ती म्हणे, तसं भक्तीचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. ते आता वेळ कमी आहे, पण इथे समर्पणातून आणि मानसपूजन दोन्हीतून आपल्याला आपण कोणत्या लेवलला आहोत हे लक्षात घ्या. जोपर्यंत समर्पण अजून आपल्याला होत नाही तोपर्यंत मानसपूजा करा. समर्पण म्हणजे माझं बाजूला झालं पाहिजे, जे आहे ते सर्व सद्गुरूंचं हे आतून मनातून जितका अभ्यास होतोय, होत नसेल तर परत परत सद्गुरूंना शरणागती, बाबा माझ्यानं होऊ दे, माझ्याकडनं होऊ दे, तळमळ लागली पाहिजे. तळमळीशिवाय नाही होते सगळं. म्हणजे वरवर आपण करतो, हा झालं मी बसलोय, हे झालं, असं नाही. प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी ज्या ज्या प्राप्त होतात त्या सद्गुरूंमुळेच झाल्या. हा ज्याच्याकडे भाव असेल तिथे त्याचा अहंकार कमी होतो. काही चांगलं मिळालं, सद्गुरूंमुळे मिळालं, चांगलं झालं, सद्गुरूमुळे चांगलं झालं. हे ज्याच्याकडे सतत सद्गुरू स्मरण असेल ती भक्ती आहे. म्हणून ही स्मरण सतत अखंड राहण्यासाठी मानसपूजा पाहिजे आणि मानसपूजेतून समर्पण भाव पाहिजे. आणि हा समर्पण भाव सर्वांना प्राप्त हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.